चप्पल पण वाकडं घालायला या यूट्यूबच्या चक्करमध्ये सरळ चप्पल बी घालायला येणं झालं. दिमाग एकदम हे झालं बाई. आता काय सांगायचं, कचरा वचरा झाला हे सगळं. जाऊ दे, ते नंतर करते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईज आमच्या इथं काय झालं आहे बघा. रात्री वारं वावधान आलं होतं, एवढं वारं वावधान आलं होतं. हे झाड पडलं आहे बघा, हे बघा, हे झाड पडलं आहे. हे बघा एवढं चांगलं झाड पडलं आहे. हे बघा इथं इचुकिड्याचं भीती वाटते इथं यायला जास्त, पण एवढं चांगलं झाड पडलं गाईस. तुम्हाला तिकडून दाखवते. हे सगळं हे इथे जागा होती कोणाची तरी, ते आता पडीत झाली. ते लोक नाही, ते इकडं सगळा कचरा झाला आहे. इथंच आम्ही साफ करून प्रोग्राम त्या दिवशी केला होता. तर हे आमचं पण पत्र वारं वावधानाने उडालं होतं सगळं. आणि ते आता खुली जागा आहे. आणि काल वारं वावधान खूप आलं होतं गाईज. आणि हे बघा आमच्या याच्याला पपया आल्या आहेत बघा. आमच्या झाडाला पपया आल्या आता. आणि जांभळं पण भरपूर आले. तुम्हाला जांभळं दाखवू का? पण ते झाड पडलं आहे ना गाईज, त्याच्यामुळे जरा लयच अवघड वाटायला लागले. एक मिनटं दाखवते. खूप कचरा झाला आहे इथं. तर एकदम पानं हे बघा गाईज. हे बघा, हे आमचं जांभळाचं झाड. याला एवढे जांभळं आलेत ना गाईज, एवढे जांभळं आलेत ना काय सांगायलाच नको. आता आतून तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा आमचे हे पत्र आहे ना, बॅक साईडचे पत्र सगळे उडून गेले होते. आम्ही लावले परत. आणि आमच्या पाठीमागे पडीत जागा आहे, यांची प्लॉटिंग पडलेली आहे. ते बघा तिथं प्लॉटिंग खांबरवलं आहे. आता प्लॉटिंग इथून एवढी सुरू झाली. आता हे घ्यायलाच आहे बघा. तिकडे कंपाऊंड बांधलं आहे गाईज. आणि इकडे शाळा आहे बघा आमच्या पाठीमागे. तर पाठीमागे शाळा आहे. हे सगळी प्लॉटिंग सगळी विक्री झालेली आहे. आता लोकांनी सगळ्यांनी जमा करून घेतले, म्हणजे लोकांनी घेतलेले आहे आता प्लॉटिंग लवकर पटापट. आता हे बहुतेक मला वाटते की पुढच्या वर्षीपासून चालू होईल बांधकाम. हे बघा प्लॉटिंग पडलेली आहे बघा गाईज इकडे. हे आमचे शाळेच्या समोर आहेत. आता हे काल परवा उद्घाटन झालं, इथं आम्ही गेलो होतो. आता हे सगळी प्लॉटिंग झालेली आहे, सगळी बुक झालेली आहे. तर हे आता आमचं घेतलेलं आहे 4-5 वर्षापूर्वी आम्ही नांदेडला फ्लॅट. तर प्लॉट घेतला होता. तर ते असंच आम्हाला आला होता रेडीमेड. आम्ही काही बांधलं वगैरे नाही आहे. आणि त्यावेळेस केलं होतं. आता इथे बघा जांभळाचं झाड आहे. आणि हे पत्रे तुम्हाला खास म्हणून मी पत्रेच दाखवायला आले होते. उडले होते आणि ते झाड पडलं ना, एवढं वाईट वाटायला लागलं. एवढे त्याच्यामध्ये पपया होत्या लागलेल्या गाईज. ते पडलं काल वारं वावधान आलं. तर ते आपल्या बसमध्ये तर आहे नाही वारं वावधान, ते तर नैसर्गिक आहे. पण चला ठीक आहे दाखवते. पण त्याच्यामुळे अस्मिता खूप नाराज झाली. तिला वाटलं की झाड का पडलं. आता इथून सांभाळूनच चालावं लागते, कारण काय आहे ना इथे खूपच इचुकिड्याचं भीती आहे हे गावाकडे. आणि हे इथं शेजारी होते पहिलं राहायला, पण त्यांचं काय झालं आहे, त्यांच्यावर काय माहिती कोणता तरी प्रॉब्लेम, म्हणजे कर्ज वगैरे झालं, ते गेले निघून. नाही तर इथे आम्हाला शेजार खूप चांगला होता. आणि हे बघा हे त्यांचं बाथरूम, इथे जे राहत होते ना ते खूप चांगले होते ताई, पण आता ते गेल्या निघून. आणि ते गेल्यामुळे मग ते घराची, ते म्हणतात ना पडीत जागेची काही मग व्हॅल्यू राहत नाही. मग सगळं कचरा वगैरे टाकतात इथं. तरी आम्ही टाकू देत नाही, तर शेजारी पाजारी टाकत नाही तिथे म्हणा. पण किती साफ करणार आहे. रात्री हे झाडं खाली पडलं बाई. आता हे काय माहिती कधी वाऱ्या वावदानाने आमचं झाडं खाली पडते काय माहिती. बघा आता हे तरी राहायला पाहिजे. रात्री पाऊस पडला. इथून दाखवते तुम्हाला गाईच. हे बघा आता एक तर लाईट नाही. पपया खूप आलेले आहेत. तुम्हाला दाखवू का? दाखवले तसं, पण इथून बघा. हे बघा पपया आलेले आहेत. आता हे झाड कधी पडेल पता नाही, पण हे झाड पडले. त्याच्यामुळे अस्मिता जरा लय रागातच आलेली आहे. म्हणती मम्मी पपईचं झाड पडलं. बाई इथं पण आलं आहे बघा. आता हे पडलं नाही पपईचं झाड. हे बघा इथे नाही पडलं आहे. हे बी पडितच आहे, पण प्लॉट गेला आहे बुकिंग. आम्ही जेव्हा इथं आलो होतो तेव्हा कोणी नव्हतं. आता तरी सध्या जरा झाली आहे, एरिया भरलं आहे त्याच्यामुळे. आणि लाईट नाही त्याच्यामुळे दिमाग खराब झाला. याने कशा तरी चपात्या केल्यात बाबा. आमच्या इथं हे लाईटाचाच लय प्रॉब्लेम आहे बाबा. मुंबईमध्ये नसते तेवढं. हे बघा दाखवते तुम्हाला. आता हिने चपात्या बनवल्यात. आता भाजी काय बनवू की मला काही कळेना. बाई तू काय एवढ्या साऱ्या चपात्या केल्या का गा? अगं तितकं चुरलं. एवढं काय करायचं कडक? अगं कडक व्हायला. आणि ते झाड तुटलं. तुला एवढं का वाईट वाटलं? अस्मिता रडायला लागली सारखी. म्हणते मला आहे ना झाड पडलं. आता ते नैसर्गिक आहे. अगं पपयाचं होतं, पण आता काय करणार आता गाईज. आता काय बोलू शकतो आपण तिथे. तरी नैसर्गिक आहे त्याला. आता काय आपल्या हातात आहे का गाईज.
तर मी तेच तिच्यासाठी, ती नाराज झाली ना तिच्यासाठी स्पेशल व्हिडिओ काढला, कारण तिला मी तुम्हाला दाखवलं आणि येऊन बोलत होती मम्मी हे झालं ते झालं. सूप करू नये ग, जांभळाचं झाड आहे, सगळा पसारा इथंच राहिला आहे. हे बघा गाईस तुम्हाला दाखवते, जांभळाचं झाड आहे बघा. तर इथून कसं दाखवू, हे बघा जांभळं पडले आहेत, पण ते गाईज हे झालेले आहेत. हे बघा हे पडले, ते असे पडायला लागलेत, अजून पिकले नाही आहेत. ते पिकल्यावर पडतील, पण आता म्हणा येतं हे असे पडायला लागलेत खाली आमच्या इथे. बघा इथे पडायला लागलेत, हे असं पडते बघा. इथे एक पडलंय, ते बघा तिकडे एक पडलंय, या साईडला ते पडायला लागले. ते बघा इथं घोस आलाय बघा गाईस. तुम्हाला दिसतंय की नाही दिसत माहीत नाही, पण जांभळाचे तुम्हाला तर दिसत नसेल तर आलाय. आमच्या छतवर जायला काय नाही, टाकी आहे तिकडं, पण ते छतवर कोण जाणार आहे आता, आम्हाला चढू वाटणार छतवर, तर ह्याच्यासाठी आम्ही गेलो नाही. हे बाहेरची जागा आहे, सगळे पत्र पडले होते गाईज. हे बघा ह्या साईडचे पत्र सगळे पडले होते, हे लावलेत त्या दादाने, मग आम्ही थोडंसं लावलं इथं. हे सगळे याला चेंज करायचे आता, याचा पण खर्च आहे बाई डोक्यावर दुनियाचा. हे बघा आता हे पत्र आहेत आउटसाईडचे बघा, तिथून तर सगळं मोकळं झालं. ते बघा पडले, माझं तर लक्षच नाही गेलं बघा. त्या साईडचं सगळं ओपन झालं. हे बघा ते पत्र इकडं आलं तरी लावला होता. आता ह्याला सगळं काढून आहे ना कंपाऊंड करून घ्यायचं गाईज, हे सगळं या साईडचं. मग हे बाहेरची जागा आहे, हे वापरायची इथं बाथरूम वगैरे सगळं असून, मग हे आतून चालू होतं. काय करायचं आता, तिने केलं तर काहीतरी भाजी बनवावं लागल. काय इकडं माझ्याकडे जास्त पसारा नाही आहे, ते मुंबईला आहे जास्त पसारा, इथं काही जास्त पसारा नाही माझा, थोडा बहुत पसारा आहे. इथं काय राहतच नाही आम्ही जास्त, तर काय ठेवणार गाईज, याच्यामध्ये सामान ठेवून जातो आम्ही. हे बघा इथे आता हे काय वापरत नाही इथे कोणी. इथे ॲक्च्युली गव्हर्नमेंटने इथे काय केलं होतं, बाथरूमचं सिस्टम आणि इथे मोरीचं म्हणजे ॲटाच इथं बाथरूम, इथं काय म्हणतात संडास, आणि इथे बाथरूम केलं होतं. पण बाथरूम कोणी यूज करत नाही, बाहेर बाथरूम असल्यामुळे मग ते इकडं नाही कोणी करत. मग आम्ही याला हे केले, बाथ केले, आणि टॉयलेट बाहेर केले आम्ही, टॉयलेट हे बंद केलं आहे आम्ही आता. मग ह्याच्यामुळे मग इथे आम्ही सामान ठेवतो, आम्ही साफसफाई करून सगळं ठेवतो. ते जेवढ्याला गरजेच्या वस्तू आहेत तेवढंच आम्ही वापरतो, जास्त काही ठेवलं नाहीत. हे जे गरजेच्या वस्तू आहेत तेवढंच घेतलं, आम्ही जास्त काही पसारा केला नाही. नांदेडला जास्त राहत नाही, एखाद महिना हे जेवढं गरजेचं आहे तेवढं, कूलर वगैरे तेवढं जेवढं आपल्याला गरज लागते तेवढं. आता हा दरवाजा पण चेंज करायचा आहे, आता याला पण खर्च आहे, काय करायचं काय नाही कळत नाही. पाईप झाडू मार ना, मग चपात्या बनवून आली तर कोणतं पराक्रम झालं. आताच मी चपात्या बनवून आलो, काय म्हणून तू झाडू म्हणाले, आधीच झाड तुटलं पपयाचं. अगं जाऊ दे बेटा, आता काय करते, आता त्याला तरी तुझ्या तरी हातात काय आहे, ते तुटलंय आता, त्याला काय करू शकतेस अस्मी, सांभाळून जा. इथे लागतात टोचतात आता. हे बघ ते पोरी पण बिचार ना, हो ग तुटलं, आता काय करणार आता त्याला तोडून. लोकांना नेल आता पपया तरी थोड्या बहुत तुटलंय, आता काय करणार आता याला. जाऊ दे अस्मी, नाराज होऊ नको बेटा, जाऊ दे, ये त्याला काहीतरी आता करते. आता लागणार बी नाही, मुळा सगळं उतरलंय काय की ना. हा चल ये, लाईट येते की नाही आजच्या दिवस, जाऊ दे आता, जाऊ दे सोड. गाईजीला बोला जाऊ दे आता, सोडा आता, काय करेल आता, जाऊ द्या. झाडझूड कर मम्मी, आंघोळ कर, मला जायचंय आता. कुठं लाईव्हला, तिकडं शाळेकडे लाईव्हला जाते. ऑडियन्सला म्हण ना, सगळ्यांना गाईजला म्हण ना या म्हणून. प्लीज लाईव्हला येत जा, विसरू नका गाईज. डोंट फॉरगेट टू लाईक गाईज लाईव्ह, पण येत जा, पहिलं लाईव्हला येत जा. आणि हे झाड तुटलं याच्याबद्दलची तुमची काय प्रतिक्रिया आहे? ए नको 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 बाळा, राहू दे, ते आता नंतर काहीतरी करतील, नको स्वर, जाऊ दे. चला ठीक आहे गाईज, बाय कर आता, जाऊ दे, नाराज होऊन करते. स्वरांना बाय कर, काय कर. स्वराला तर लिपस्टिक लावली आहे पूर्ण, मस्त मेकअप करून आली आहे स्वरा, तर क्यूट दिसायला. चला बाय गाईज. भिकाऱ्यावानी दिसायला लागले, सगळे झाले. मग आता चपात्या केल्यास ना म्हणून तुला तसं वाटायला लागलं. चला आंघोळी पटापटा करा. मी आता हे दाखवले यांना सगळं, पण आता काय करणार, आता जाऊ.